वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या अद्भुत असीम अपार अहेतुकी अशा कृपेमुळे तुम्ही आम्ही सर्व या पवित्र अशा पावन पर्वामध्ये ज्ञानेश्वरीच्या या सत्संगामध्ये चिंतनासाठी तत्पर झालेलो आहोत. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत असून आपले श्वासोच्छ्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थकी आहेत. आणि म्हणूनच या चिंतनासाठी आपण भाग्यवान आहोत. 15व्या अध्यायामध्ये भगवंताने ज्ञान सांगितलेलं आहे आणि ते ज्ञान वास्तविक पाहता त्या ज्ञानाबद्दल काहीही बोलता येत नाही, पण ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही त्याच्याही बद्दल श्रुतीमातेने अध्यारोपापवादाच्या माध्यमातून जे काही त्या ज्ञानाचं आत्मत्वाने निरूपण केलेलं आहे आणि तो सांगणारा हा 15वा अध्याय आहे. आणि या अध्याय एकदा का संपला की मग एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्, आणि मग तो जो जीवात्मा आहे तो आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप होतो आणि मग न स पुनरावर्तते, तो पुन्हा या जन्ममृत्यू परंपरेला प्राप्त होत नाही. आणि हे सांगत असताना ज्ञानोबरायांनी ते ज्ञान आणि अज्ञान या सगळ्याच माझ्या विभूत्या आहेत. आत्तापर्यंत 7व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायामध्ये आणि 11व्या अध्यायामध्ये विभूती सांगितलेल्या आहेत. आणि याही अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकापासून इथपर्यंत ज्या काही भगवंतांनी विभूती सांगितलेल्या आहेत, या ठिकाणी विभूती सांगण्यामध्ये भगवंताचं तात्पर्य नसून भगवंताचा जो सर्वात्मक भाव आहे किंवा सर्वाधिष्ठानत्व सांगण्याचं भगवंताचं तात्पर्य आहे, याचा विचार भगवत पूज्यपाद आचार्यांनी आपल्या गीता भाष्यामध्ये केलेला आहे. आता आपण तोच विचार पुढे ठेवू की अध्याय 15वा ओवी क्रमांक 432, म्हणून जैसा असे तैसिया माते नेनवणी धनंजया वेदू जाणू गेला तव तया झाली या शाखा. आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे, पाहिलेलं आहे की सर्प असो किंवा त्या दोरीचे यथार्थ प्रमाज्ञान असेल, याला मूळ कारण आहे दोरीच अधिष्ठान. तद्वत हे धनुर्धरा अर्जुना, ज्ञान आणि अज्ञान या संपूर्ण जो काही संसार आहे ज्ञान अज्ञानात्मक, त्या सर्वांना अधिष्ठान रूपाने मीच कारण आहे, मीच हेतू आहे. आणि म्हणून जैसा असे तैसिया, मी जसा असेल तसा, म्हणून जैसा असे तैसिया वेद जाणू गेला तव माते नेनवणी तया शाखा झाल्या. हे धनंजया, मी जसा असेल तसा, अर्जुना मी जसा असेल तसा जाणण्यासाठी वेद गेला, पण तव माते नेनवणी त्याने मला जाणलेलं नाही. वेद जाणू गेला, पुढे मौनावला, तो मौन झाला, गप्प झाला, ठप्प झाला. आणि पुढे तव तया झाली या शाखा, त्याच्या शाखा झाल्या, ऋक् शाखा, यजु शाखा आणि साम शाखा, अथर्व शाखा, अशा त्या वेदाच्या शाखा झाल्या. आणि त्याने मला जाणलेलं नाही. आणि असं जरी झालं असेल तरी तीही शाखा भेदी मीच जाणे जे त्रिशुद्धी जैसा पूर्वापार नदी समुद्र चिठी. तरी तीही शाखा भेदी, त्या वेदाच्या जरी शाखा भेदाने तो विस्ताराला पावला असला तरी पण मीच जाणे जे त्रिशुद्धी. आणि मग त्या वेदाच्या शाखेचा विषय, प्रतिपादनाचा विषय कोण आहे? मीच आहे. शास्त्र योनित्वात या सूत्रामध्ये जे सांगितलेलं आहे की शास्त्रस्य योनिही नामकारणम, शास्त्राचंही कारण भगवान परमात्मा आहे, पण शास्त्रम योनी यस्य या ठिकाणी जे निरूपण केलेलं आहे त्याचं इथे भगवान सांगतात की त्या वेदाच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे? मीच आहे. आणि म्हणून मीच जाणे जे त्रिशुद्धी, त्या शाखाभेदाने वेदाने जरी त्याचे प्रकार झाले असेल तरी त्याचा जाणण्याचा प्रतिपादनाचा विषय कोण आहे? मीच आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात की जैसा पूर्वापार नदी समुद्राठी, जशी पूर्व दिशेकडून वाहणारी नदी असेल आणि पश्चिम दिशेकडून वाहणारी जी नदी असेल त्याला समुद्राची ठी, त्याचा जो शेवट आहे, त्याचं जे गंतव्यस्थान आहे, शेवटची जी मर्यादा आहे ती कोणती आहे? समुद्रच आहे. तद्वत वेदाच्या जरी शाखा झाल्या असेल तरी पण त्यांच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे? मीच आहे. आणि महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी जैसिया सगंधाकाशी वातलहरी. आणि ज्ञानोबा सांगतात आणि महासिद्धांतापाशी, महासिद्धांत एकच आहे, कोणता? की एकम एव अद्वितीयम ब्रह्म. हे जे ब्रह्म आहे ते कसं आहे? स्वगत सजते विजयते भेदरहित देशकाल वस्तू परिच्छेद रहित असं जे ब्रह्म आहे ते कोण आहे? मीच आहे. असा जो वेदाचा अकाट्य सिद्धांत आहे. मग या अकाट्य सिद्धांतापाशी, महासिद्धांतापाशी
श्रुती हरपती शब्दशी. ती श्रुती आहे ना शब्दासहित हरपती, तिथून ते काय होते आपल्या शब्दासहित ती परावृत्त होते. तिला ते त्या आत्मस्वरूपाबद्दल काय बोलता येत नाही. आता पाठीमागे सांगितल्याप्रमाणे वेद जाणू गेला तर तो मौनावाला, तो मुका होतो, ठप्प होतो. आणि मग अशा महासिद्धांतापाशी मग लघुसिद्धांतही असेल, मग या ठिकाणी महासिद्धांत सांगितलं असेल तर मग कर्म आणि उपासना हे वेदाचे लघुसिद्धांत आहेत. आणि एक अद्वितीय ब्रह्म आणि ते जीवाचं स्वरूप आहे हा महासिद्धांत आहे. आणि या महासिद्धांतापाशी श्रुती हरपते. ती कशी हरपते? जैसिया सगंधा आकाशी वातलहरी, ज्याप्रमाणे सगंधा वातलहरी आकाशी हरपते, ज्याप्रमाणे गंधासहित वाऱ्याच्या ज्या काही लहरी आहेत ना त्या आकाशामध्ये जिरून जातात, हरपतात, त्याप्रमाणे महासिद्धांतापाशी श्रुती हरपती, त्या हरवून जातात, हरपून जातात. तैसे समस्त श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत, ते मीच करी यथावत प्रगोटोनिया. तैसे समस्त श्रुती जात, त्याप्रमाणे संपूर्ण जे काही श्रुतीचा अर्थ आहे तो श्रुतीचा अर्थ परमात्म्याला पाहून लाजिले ऐसे निवांत ठाके, आणि तो लाजून त्या परमात्म्याला पाहिलं त्याने आणि तो लाजला. आणि लाजले ऐसे निवांत ठाके, आणि लाजऱ्या मनुष्यासारखा तो निवांत बसला. आणि मग तो निवांत बसल्या मग पुढे काय झालं? ते मीच करी यथावत प्रगोटण्या. आणि मग वेदाचा जो अर्थ आहे मग त्या अर्थाचं निरूपण कोणी केलं? ज्याबद्दल वेद ठप्प झाला, मौन झाला. मग या ठिकाणी वेदाचा जे काही अर्थ आहे यथायोग्य त्या अर्थाचं प्रागट्य कोणी केलेलं आहे? मीच केलेलं आहे. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, वेदाचा जो अर्थ आहे तो लोपला का? तर अशी जी काही ही शंका येत असेल तर याचं निरूपण भगवतपूज्यपाद भाष्यकारांनी भाष्याच्या उपोद्घातामध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी जे त्या ठिकाणी कथन केलेलं आहे, भाष्यकार म्हणतात, दीर्घेन कालेन अनुष्ठातृणाम कामोद्भवात हियमान विवेक विज्ञान हेतुकेन अधर्मेन अभिभूयमाने धर्मे प्रवर्धमानेचे अधर्मे जगतः स्थितिं पिपालयेषु स आदिकर्ता नारायणाख्य विष्णु भौमस्य ब्राह्मणे च ब्राह्मणत्वस्य रक्षणार्थम देवक्यां वसुदेवात अंशेन कृष्णः किल संभव. कामाचा संचार झाल्यामुळे ती जी काही परंपरा आहे ती काय झाली? लुप्त झाली. आणि याही ठिकाणी तीच परंपरा दिसत आहे. आणि हे जाणून ज्ञानोबरायांनी जे ज्ञान गुह्य होतं पण ते लोपलं, आणि मग ते लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार आहे. काय आहे? ही अतिशय चिंतनीय गोष्ट आहे. सांगू वाटत नाही पण सांगल्याशिवाय पण राहत नाही. खेदाने गुरुवारी अण्णा महाराज म्हणायचे जगन्नाथांना की ज्ञानेश्वरीचे जे काही प्रवचन आहे त्या प्रवचन लुप्तप्राय होण्याची वेळ आलेली आहे. त्या प्रवचनाची जागा भागवताने घेतली, रामायणाने घेतली. त्यांनी घेऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण ते सांगायचं की पूर्वीच्या काळामध्ये 3 ते 4 किंवा 4 ते 5 हे जी ज्ञानेश्वरीची वेळ होती. ज्ञानेश्वरी सांगणारी माणसं दुर्मिळ आहेत आणि ऐकणारी सुद्धा दुर्मिळ आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी कोणाला ऐकावे वाटत नाही. लोकांना वाटतं विनोद सांगावे, चुटके सांगावे, गोष्टी सांगावे, कथानक सांगावे. काही काही तर महाराज एक विनोद सांगतो, दृष्टांत, चुटका, विनोद, जोक असं सांगून त्याच्यातच कीर्तन करतात. आम्ही माऊलींच्या जन्माष्टमीनिमित्त मंदिरामध्ये गेलो असताना मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं. महाराज 2 तास अभंगावर आलेच नाही. आमचे ते कुलकर्णी काका म्हणले, महाराजांनी कीर्तन कशावर केलं? मी म्हणलं अभंगाव केलं. म्हणले अभंगाव केलंच नाही म्हणले बंडा महाराज, घोंगडीव केलं. सांगा, पुढे ज्ञानेश्वरी ठेवायची, पुढे ज्ञानेश्वरी ठेवायची आणि निरूपण ज्ञानेश्वरीचं आहे. आणि जर तुम्ही भागवतच सांगू लागले तर कामोद्भवात ही जी काही परंपरा आहे ही लुप्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ती लुप्त होऊ नये म्हणून ज्ञानोबरांच्या माध्यमातून हा चाललेला एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि म्हणून त्याला कोणीही पाठ बगल न देता यथामती यथावकाश त्या ओव्यांचं जर निरूपण केलं ना अधिक सोन्याला सुगंध आल्याप्रमाणे होईल. आणि म्हणून मीही हे थोडी क्षमा मागतो सगळ्यांची. मला हे राहवलं नाही. काय होत असतंय, तुम्ही किती जरी गोड सांगत असेल पण ओव्यांचं अनुसंधान तुटत असेल ना तर मग पुन्हा जागा येण्यासाठी मग चुळबुळ होते. आणि म्हणून सगळ्यांची माफी मागतो मी. आणि म्हणून असं माझ्याकडून झालेलं आहे. आणि म्हणून मी आता पुढे जातो. तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ठाके. आणि म्हणून ह्या कामोद्भवामुळे हा जो काही अर्थ आहे त्याचा काय झालेला आहे? लोप झालेला आहे. आणि म्हणून भगवान सांगतात ती लोपलेली जी काही परंपरा ज्याचा उच्छेद झाला होता तिचं पुनर्बांधणी करण्यासाठी
मध्यंतरी जो कामाचा संचार झाला होता, भाष्यकार म्हणतात, त्याचा निवृत्ती करण्यासाठी मी काय करतो, देविकीच्या उदरामध्ये कृष्ण रूपाने संभव किल, जणू काय मी अवतार घेतो, अवतार घेत नाही, जणू काय, बर का. आणि मग ते मीच करी यथावत प्रगटण्या, जी परंपरा लुप्त झाली होती ती परंपरा मी यथावत प्रगटोनिया करी, ती जशी आहे तशी मी प्रगट करतो, त्याच्या अर्थाचं प्रागट्य करीत असतो. पाठी श्रुती सकट आशेष, जग हरपे जेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची. पाठी श्रुती सकट आशेष, मग एकदा का ते ब्रह्मज्ञान आत्मत्वाने झालं गुरूंच्या कृपा प्रसादामुळे, मग श्रुती सकट आशेष निशेष जग हरपे, मग श्रुती सकट जे काही अविद्येसहित, आशेष अविद्येसहित जे काही जग आहे ते निशेष, वेदासह संपूर्ण जगत हरपे जेथ, ज्या ठिकाणी हरपतं, ज्या ठिकाणी जगताच्या स्वरूपाची सिद्धीच होत नाही, ते निजज्ञानही चोख जाणता मी. आणि असं जे निजज्ञान आहे शुद्ध चोखट, ते कोण आहे, ते शुद्ध ज्ञान जाणणारं सुद्धा जाणता मीची, ते जाणणारं कोण आहे, मीच आहे. माझ्याच माध्यमातून त्या ठिकाणी जाणणं आणि न जाणणं, म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञानाचं स्फुरण कोण आहे, मीच आहे, असं भगवान सांगतात. जैसे निदिले या जागे जे, तेव्हा स्वप्नीचे किरण नाही दुजे, परी एकत्वही देखो पावे जे आपुलेची. जैसे जागेत निदिले या जागे जे, एखादा मनुष्य झोपलेला असेल आणि त्याला जागा करावं, आणि ज्यावेळेस त्याला जागा केला असता तेव्हा स्वप्नीचे किरण नाही तुझे, स्वप्नामध्ये जे काही द्वैत होतं ते किरण नाही तुझे, ते खरोखर नानात्व नाही, द्वैत नाही. परी एकत्वची देखो पावे जे आपुलेची, मग त्या ठिकाणी जे आपले एकत्वची देखो पावे जे, आपलंच त्या ठिकाणी जे एकत्व आहे ते अनुभवाला येत असतं. स्वप्नातील जो द्रष्टा असतो तोच त्या स्वप्नाचं उपादान कारण असतं. स्वप्नी परिव्राजे आपण्या कुटुंब होईजे, आणि मग तयाचे नि सवे धावीजे मोहे सैरा, तिथे कोणी नाही, तोच त्या ठिकाणी नानात्वाला प्राप्त झालेला असतो. पण तो त्या ठिकाणी नानात्वाला प्राप्त होतो का, जणू काही इव तो एकच आहे. मग तो कोण आहे, तो मीच आहे. तैसे आपुले अद्वयपण मीच जाणतसे दुजेण बिन, तयाही बोधा कारण जाणता मीचे. तैसे आपुले अद्वयपण, आणि त्या ठिकाणी तसं जे अद्वयपण आहे आपलं, ते मी दुजेण बिन जाणत असे. दुजेण बिन म्हणजे द्वैताच्या वाचून, ते जे आपलं अद्वैतपण आहे, म्हणजे द्वैत कोणतं आहे, मग अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा द्वैत आहे. या ठिकाणी जे अद्वैत अफूट केवल न खोमता जो जे अद्वैत आहे ना, ते जाणणारे सुद्धा कोण आहे, ते सुद्धा मीच आहे. म्हणजे जाणीव नेणीव हे कोण आहे, त्या सुद्धा माझ्याच विभूती आहेत. या ठिकाणी विभूती सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, सर्वाधिष्ठानत्व आणि सर्वात्मक भावाचं जे भगवंताची जी व्यापकता आहे ते सांगण्यामध्ये तात्पर्य आहे. आणि म्हणून तैसे आपले अद्वैतपण, पण कैसे दुजे नवीन असलेलं जे आपलं अद्वैतपण आहे ते मीच जाणत असे, ते मीच जाणणार आहे. आणि तयाही बोधा कारण जाणता मीच, आणि त्याच अद्वैत भावाचं ज्ञान करण्यासाठी त्या बोधाला कारण कोण आहे, मीच आहे. कारण का, मी सर्व साक्ष आहे. नवे नवे ज्ञान म्हणजेच परमात्मा, आणि परमात्मा म्हणजेच ज्ञान, ज्याला संवित म्हटलेलं आहे. तिच्या वाचून वेगळं नाहीच. उपाधीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये भेद होईल, घटाचं ज्ञान, पटाचं ज्ञान, पण ज्ञानत्व अवच्छेदाने यावत जे ज्ञान आहेत ते ज्ञानस्वरूप कोण आहे, तर मात्र मी आहे. आणि म्हणून ज्ञानत्व अवच्छेदाने त्याही बोधाला कारण कोण आहे, मीच आहे. माझ्याच स्वयंप्रकाशाने त्या ज्ञानाचं प्रकाशन होत आहे. आणि म्हणून सर्व ज्ञानाला अधिष्ठान कोण आहे, मीच आहे. मग आगी लागले या कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वरा जयापरी. मग आणि मग असं जाणलं असता अर्जुना, आगी लागले या कापुरा, एकदा का कापुराला आग लागल्या असता, मग काजळी ना वैश्वानराना, काजळी पण नाही, आणि मग वैश्वानर नाम आग्नेही उरत नाही, मग उरणे नाही विरा. मग त्या ठिकाणी हे विरा अर्जुना, त्या ठिकाणी जसं काहीच उरत नाही, काहीच नाही का आहे ना, चिदाकाश आहे ना, तद्वत या ठिकाणी सर्व प्रपंचाचा, सर्व द्वैताचा निषेध केला असता. सर्व निषेधावधिभूत यत् किंचित अवशिष्यते तदेव अहम, ते मीच आहे. त्या सर्वांचा अधिष्ठान रूपाने कोण आहे, मीच आहे. म्हणजे हा जो काय सगळा अध्यारोपाचा अपोदाचा हा प्रपंच विस्तार चाललेला आहे, त्याला सर्वांना कारण मूळ अधिष्ठान कोण आहे, मीच आहे. तेवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञानही जई बुडवून जाई, तरी जे नाही किरण हे आणि न साहे असे नाही. आणि असं जे अफूट अद्वैत द्रुंग मात्र जे स्थिती आहे ना, मग त्या स्थितीबद्दल सांगतात ज्ञानोबराय, तेवी समूळ अविद्या खाये, मग ती जी अविद्या आहे ना, ते ज्ञान, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून समूळ अविद्या, कारणाचा नाश आणि कार्याचा बाध केल्यानंतर समूळ नाम मुलासहित त्या अविद्येचे नाश निवृत्ती केले असता,
ते ज्ञानही जय बुडून जाई. मग त्या ज्ञानाचं, त्या वृत्ती ज्ञानाचं स्वपरिनिर्वाहकत्व सांगितलेलं आहे. वृत्ती, ज्ञान, अज्ञान आणि जे चैतन्य आहे, हे तीन पदार्थ काय आहेत, स्वपरिनिर्वाहक आहेत. या ठिकाणी वृत्तीचं स्वपरिनिर्वाहकत्व सांगतात ज्ञानोबराय. मग ज्या ज्ञानाने समूळ अविद्येची निवृत्ती केलेली आहे ते ज्ञान तरी राहतं का? महाराजांनी सकाळी सांगितलं, जो मुकादम असतो तो सगळ्यांना कामाला लावतो आणि 5 वाजले की सगळ्यांना सांगतो तुम्ही घरी जा, आणि तो तिथेच थांबतो का? तोही निघून जातो. त्याप्रमाणे ज्या अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीने अज्ञानासहित अज्ञान कार्याची निवृत्ती केलेली आहे, आणि ते ज्ञान सुद्धा त्या एकदा का तिचं कार्य झालं. घोलेबाबा सांगायचे की मोठी माणसं कामानिमित्त येतात आणि काम झाल्याबरोबर उभ्या पावलाने लगेच निघून जातात. ते इकडे तिकडे हिंडत बसत नाही. तशी ती वृत्ती मोठी आहे. त्या वृत्तीच्या निरूपणासाठी पंडित निश्चलदासजींनी वृत्ती प्रभाकर नावाचा स्वतंत्र ग्रंथच लिखाण केलेलं आहे. त्याचं निरूपण या ठिकाणी करायला वेळ नाही. पण असं जे वृत्तीचं मोठं फल आहे, मग ती वृत्ती थांबते का? तीही आल्या पावलाने आपलं कार्य झालं की मग ते ज्ञानही जय बुडून जाई. मग ते ज्ञान, ती वृत्ती म्हणजेच ज्ञान बरं का. वृत्तीच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार केला असतो, म्हणून ते ज्ञानही जय बुडून जाई. ज्यावेळेस ते ज्ञान निवृत्त होतं स्वपरिनिर्वाहकत्वाने, जे बुडून जातं आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, तरी जे नाही, आणि मग त्या ठिकाणी तरी जे नाही किर नोहे, आणि मग ते असं अद्वैत ब्रह्म आहे ते नाही असे नाही बरं का. ते जे नाही किर नोहे असं नाही. कारण का? ते सत्स्वरूप आहे. या ठिकाणी आज्ञया न तू असतया, ते अज्ञात असेल, कारण त्याच्याबद्दल निरूपण करायला कोणी अवशिष्ट नाही. पण ते न तू असतया, ते असत नाही. आणि नस आहे असणे, आणि त्या स्वरूपाच्या बद्दल नस आहे असणे, असणे ही नस आहे, ज्याला आहे असं सुद्धा सहन होत नाही. म्हणजे काही करी बोले कल्पी, न करी न बोले कल्पी, हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. मग त्या ठिकाणी काय आहे? न बोलायचं काय घेते? मौनगार अशी तुझे नाव. त्या ठिकाणी मौनम सर्वार्थ साधनम, त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही. असं ते अवाच्य अनिर्वाच्य जे दृंगमात्र स्वरूप आहे ना, तदेव अहम, ते मीच आहे. ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल ज्ञानोबराय म्हणतात, पै विश्व घेऊन गेला मागेशी, तया चोरात एक वणके घेऊशी, जे कोणी एकी दशाशी शुद्ध ते मिगा. पै विश्व घेऊन गेला मागेशी, ते जे ज्ञान आहे ना, पाहता किती रूपकाच्या माध्यमातून ज्ञानोबरायने वर्णन केलेलं आहे. पै विश्व घेऊन गेला मागेशी, पै मागेशी विश्व घेऊन गेला. असा जो काही चोर आहे की त्या चोराने चोरी केलेली आहे, पण पाठीमागे काय मागमूस ठेवलेलं नाही. जवळजवळ 3 महिने झाले, अजून पत्ता लागलेला नाही, काय मागच ठेवलेला नाही. नंबर प्लेट ठेवली असेल पण ती जेव्हा काय सापडायचे, सगळ्या गाड्यांना नंबर प्लेट असतेच ना. असा जो अट्टल चोर आहे, तो माग विश्व घेऊन गेला, पण कसा? मागेशी. माग पाठीमाग ठेवलेला नाही. माग म्हणजे मागही तो घेऊन गेलेला आहे. काही जे चोर असतात ना, आमच्यासारखे चोर, की त्यांना आता चोरी करता येत नाही, कधी केलेलं नाही, पण यदा कदाचित करण्याचा प्रसंग आला तर ते पकडले जातात रंगे हात. आणि मग जे अट्टल असतात ते कसे पण सापडत नाही. मग असा जो अट्टल चोर आहे की ज्याने विश्वाला घेऊन गेलेला आहे, विश्वाची निवृत्ती केलेली आहे, विश्वाचा बाध केलेला आहे, पण पाठीमागे माग काय ठेवलेलं नाही. पण विश्व घेऊन गेला, पण कसा? मागेशी विश्व घेऊन गेला. जो मागासहित विश्व घेऊन गेलेला आहे, तया चोरा ते कवण के घेऊशी. मग अशा चोराला कोण आणि कसं बरं सापडविल? जे कोणी एकी दशा अशी शुद्ध ते मी. आणि मग अशी जी एक कोणती दशा आहे ना, ती कोणती आहे? मग अशी जी एक अद्वैत अफूट जी स्थिती आहे, अद्वैत स्थिती, ती शुद्ध स्थिती कोण आहे? ते मीच आहे. ऐशी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती, ठेकेले निरूपहिती अफुल्या रूपी. ऐशी जडा जड व्याप्ती, आणि अशी जड आणि अजडामध्ये, जड आणि चेतनामध्ये जी काही संपूर्ण ओतप्रोत व्याप्ती आहे ना, ती कोण आहे? ती माझीच व्याप्ती आहे. कैवल्यपती ऐशी जडा जड व्याप्ती रूप करिता आपुल्या निरूपहिती रूपी ठीक केली. मग अशी कैवल्यपतींना मोक्षाचा जो पती आहे, मोक्षाचा जो मालक आहे, जो स्वामी आहे, त्या भगवान श्रीकृष्णाने जडाजड व्याप्ती रूप करता जड आणि अजडामध्ये, चेतनामध्ये आपल्या व्यापकतेचं निरूपण केलेलं आहे. आणि मग आपल्या निरूपहिती रूपी ठीक केली. आणि मग आपलं जे अवाच्य दृंगमात्र जे निरूपहित रूप आहे, निरूपाधिक रूप आहे, त्या निरूपाधिक रूपामध्ये ठीक केली. नाम या संपूर्ण बोलण्याचा शेवट केला. म्हणजे जी काही 6 काष्टा 6 परागती म्हणतात ना, जिथे बोलणं संपतं, बोलणं जो काही बोल आहे तो खुंटतो. आणि मग अशा निरूपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी भगवंताने
या संपूर्ण व्याख्यानाचा काय केलेला आहे, उपसंहार केलेला आहे की ज्या ठिकाणी चर आणि अचरामध्ये जी माझी व्याप्ती आहे, संपूर्ण विश्वामध्ये ओतप्रोत मीच मी नटलेला आहे आणि आपल्या व्यापकतेचं जे स्वरूपाचं विशदीकरण केलेलं आहे, या संपूर्ण व्याख्यानाचा उपसंहार आपल्या निरुपहिते रूपी ठीक केली. मग अशा निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणाचा उपसंहार केलेला आहे. तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा अक्षर नव्हे. आणि मग भगवंताने असं जे निरूपण केलेलं आहे या बोधाचं, मग तो आघवाची बोध सहसा, आणि सहसा तो आघवाची बोध अच्छा एकदम तो भगवंताने केलेला जो बोध आहे ना, तो आघवाची संपूर्ण यथा मते यथा अवकाश आणि यथा जसा केलेला आहे तसा अर्जुनी उमटला कैसा, अर्जुनाच्या ठिकाणी अर्जुनाच्या अंतकरणामध्ये कसा उमटला. ज्ञानोबराय सांगतात, जैसा योमीचा चंद्रोदय क्षीरार्णवी उमटला, ज्याप्रमाणे योमीचा म्हणजे आकाशातील चंद्रोदय आहे, चंद्राचा उदय क्षीरार्णवी म्हणजे क्षीर समुद्रामध्ये जसा प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचा भगवंताने जो बोध आहे त्याचं जे कथन केलेलं आहे, ते कथन अर्जुनाच्या हृदयामध्ये तसं उमटलं. कसं, जसा आकाशामध्ये चंद्रोदय झाला असता ज्या चंद्राचं प्रतिबिंब क्षीर समुद्रामध्ये पडतं, तसं अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताने केलेल्या बोधाचं काय झालेलं, एकदम प्रतिबिंब उमटलेलं आहे, ते ठसलेलं आहे, प्रगट झालेलं आहे. आणखी ज्ञानोबराय सांगतात उदाहरणाच्या माध्यमातून की का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नंदतसे बोधू. का प्रतिभिंत चोखटे, चोखटे प्रतिभिंती समोरील चित्र उमटे. जर भिंत प्रतिभिंत चोखट असेल, शुद्ध असेल, प्रतिभिंत म्हणजे विरुद्ध बाजूची जर भिंत म्हणजे आपल्या मुखाच्या पुढची विरुद्ध दिशेची जी भिंत चोखट असेल, शुद्ध असेल, तर समोरील चित्र उमटे. पण कसं उमटे, जसं असेल तसं बरं का, त्याच्यामध्ये अन्यथा नाही, यथार्थ उमटेल. त्याप्रमाणे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे बोधू, त्याप्रमाणे अर्जुन आणि वैकुंठ नाम भगवान परमात्म्याच्या ठिकाणी एकच बोध काय होता, नांदत होता. म्हणजे या अर्जुनाच्या ठिकाणी जो बोध आहे तोच बोध भगवंताच्या ठिकाणी, त्याच्यामध्ये अन्यथा नाही. जे चित्र सन्मुख उभे आहे तेच त्या आरशामध्ये भिंतीमध्ये असं प्रतिबिंबित होतं, त्याप्रमाणे तोच बोध अर्जुनाच्या आणि भगवंताच्या अंतकरणामध्ये काय झालेला होता, प्रतिबिंबित झाला होता, ठसला होता, प्रगट झाला होता. का झाला होता व सांगतात, परी बाप वस्तू स्वभावू भावे तव तव गोडी येथावू, म्हणून अनुभवयांचा राहू अर्जुन म्हणे. परी बाप वस्तू भावे तव तव गोडी येथावू, का वस्तू स्वभाव म्हणून अनुभवयांचा राहू अर्जुन म्हणे. परी काय याच्यामध्ये आश्चर्य असं आहे की परी बाप या ठिकाणी आश्चर्य असं आहे की वस्तू फावे, ज्यावेळेस एखादी वस्तू प्राप्त केली जाते तिचा फावे नाम तिचा अनुभव घेतला जातो. मग अनुभव घेतला असता तव तव गोडी येथावो, आणि मग तसे तसे ज्या वस्तूचा अनुभव घेतला जातो तसे तसे त्या वस्तूच्या विषयी अधिक गोडी काय होते, उत्पन्न होते, त्या गोडीला अधिक बळकटी येते. आणि मग का म्हटले अशी या वस्तूबद्दल गोडी उत्पन्न झाली, कारण का वस्तू स्वभाव, तो वस्तूचा काय आहे, स्वभावच आहे. असा काय वस्तूचा स्वभाव असतो की एकदा का तिचा अनुभव घेतला की पुन्हा पुन्हा त्याचं सेवन करावं वाटतं, का त्या वस्तूचा तो स्वभावच आहे. तसा आत्मस्वरूपाचा स्वभाव आहे. एकदा का तो बोध प्राप्त झाला की पुन्हा पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, बोलण्याची नाही आता देवाविन काही, बोलण्याची नाही आता काही ओव्या सोडून, बाकीचं काय बोलूच वाटत नाही, कारण का हा बोधच तसा आहे. आणि म्हणून हे का वस्तूचा स्वभावच तसा आहे, म्हणून अनुभवयांचा राहू अर्जुन म्हणे. आणि म्हणून अनुभवांचा जो राजा आहे ना तो अर्जुन असं म्हणत आहे. काय म्हणत आहे पुढच्या ओळीमध्ये, जी व्यापकपण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलले देऊ. जी व्यापकपण बोलता, जी महाराज आपण व्यापकपण बोलता, आपण जे व्यापक स्वरूपाचं व्यापकपण बोलता, प्रसंगता आता जे देवो निरुपाधिक स्वरूप बोलिले. म्हणजे आपण या ठिकाणी व्यापकपण बोलता, व्यापकपणाचं निरूपण सांगत असताना प्रसंगता म्हणजे प्रसंग प्राप्त आता म्हणजे आता जे देव म्हणजे जे देवाने निरुपाधिक स्वरूप बोलले, देवाने जे निरुपाधिक स्वरूपाचं निरूपण केलेलं आहे ना, मग जे निरूपण केलेलं आहे ज्याचा संबंध कशाचा असतो, यत तदोर नित्य संबंध. यतचा आणि तत्चा काय असतो, जोचा तोचा काय नित्य संबंध असतो. जे म्हणजे पुढे कोण आहे, मग जेला कशाची आवश्यकता आहे, तेची आवश्यकता आहे. मग तो ते कुठे आहे, पुढच्या ओळीमध्ये जे भगवंताने निरूपण केलेलं आहे आता प्रसंगामध्ये,
ते एक वेळा अव्यंगवाणे की जो का मज सांगणे तेथे द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. आणि मग जे आता देवाने निरुपाधिक स्वरूप सांगितलं आहे ना ते एक वेळा अव्यंगवाणे, तेच जे देवाने सांगितलेलं आहे ना तेच म्हणजे काय, बाकीचं नको. ज्ञानोबरायांनी पहा किती वेळा सांगितलेलं आहे, तेच सांगा, बाकीचं नको. बाकीची जी वृत्ती केलेली आहे तेच एक वेळ अव्यंगवाणे म्हणजे परिपूर्ण केवळ तेच मला तुम्ही सांगा. की जो कामच सांगणे की मला तुम्ही सांगावं, मला सांगावं असं करावं. तेथे द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. देवाला सुद्धा आनंद झाला का नाही मी बोलल्यामुळे. तेथे द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. साक्षात भगवान परमात्म्याने पावती दिली. महाराज अर्जुन महाराज तुम्ही बोलले ना हे वाईट नाही केलं, हे भलंच केलेलं आहे. तेथे द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. अर्जुन महाराज तुम्ही जे विचारलं ना ते भलं केलं, चांगलं विचारलेलं आहे. पै अर्जुना आम्हाही वाडे कुडे. भगवान सांगतात काय सांगू अर्जुना, पै अर्जुना आम्हाही वाडे कुडे अखंड बोलवा आवडे परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. पै अर्जुना आम्हाही वाडे कुडे. अर्जुना आम्हालाही आवड आहे ज्ञानेश्वरी ऐकण्याची, पण काय करावं सांगतच नाही ज्ञानेश्वरी. अखंड बोलवा आवडे. विनोद सांगतात, चुटका सांगतात, कथा सांगतात, गोष्टी सांगतात. सांगा ना आम्हाला काय आवडतं, ज्ञानेश्वरी सांगायला आवडते ना. अर्जुना आम्हाही वाडे कुडे, आम्हालाही कोणाशी तरी मोठ्या आवडीने बोलावं असं वाटतं, अखंड बोलावं आवडे, सतत बोलावं असं आवडतं. परी काय की जे न जोडे, पण काय करावं म्हणले आमचं नशीब हेवराखाली झोपले म्हणले. आम्हाला कोणी सांगायला भेटतच नाही म्हटले माणूस. खरंय म्हटले. तुम्ही पहा ना 12 महिने आम्ही आळंदीत असतो, आम्हाला कीर्तनाला माणसंच भेटत नाही. तुम्ही एवढे मोठी माणसं भेटलो आम्हाला सुद्धा वाटतं काय काय सांगावं. आणि मग माणसं जरी भेटली तर आम्ही सांगितलेलं त्यांना कळत नाही. मला वाटते जवळजवळ वर्षामध्ये माझे 1-2च कीर्तन होतात, पण पुन्हा काही लोक बोलवीत नाही. एकदा ज्या गावामध्ये गेलेलो आहे त्या गावामध्ये पुन्हा चान्स नाही. पै अर्जुना माई वाडे कुडे अखंड बोला आवडते. हाऊस तर मोठी सांगण्याची, मग सांगता कोणाला. परी काय की जे न जोडे असे सापडत नाही. मग पुसते ऐसे, आयसे पुसते न जोडे असं विचारणारे भेटतच नाहीत माणसं. आणि मग माझं भाग्य आज भगवान सांगतात बरं का, अर्जुना तू विचारलं फक्त ज्ञानेश्वरी सांगा म्हणून माझंच भाग्य उद्याला आलं की काय. आजी मनोरथांशी फळ जोडीलाशी तू केवळ जे तोंड भरून निखळ आलाशी पुसो. आजी मनोरथांशी फळ, आज जे काय माझं मनोरथ होतं ते सफल झालं, फळाला आलं, फळ फळवून वाहू लागलं. का तू जोडलाशी केवळ, केवळ तू जोडला आणि माझं मनोरथ सफल झालं. त्याची सरेली एरधार झाला सुफळ व्यापार. का जे तोंड भरून निखळ आलाशी पुसू. जे तोंड भरून तू मला शुद्ध असलेलं जे तत्वज्ञान त्याच्याबद्दल तू विचारायला आलास ना, माझं मनोरथ सफळ झालं, कृतकृत्य झालो म्हटलं, धन्य झालो आता, धन्य झालो आता याची संदेह नाही. जे अद्वैतावरही भोगी जे ते अनुभवीची तू विरजे पुसोनी मज माझे देतोशी सुख. आणि जे असं आहे ज्या स्वरूपाबद्दल काही बोलता येत नाही पण त्याच्याबद्दल तू प्रश्न केला ना, मला आनंद वाटला की जे अद्वैतावरही भोगी जे, आणि मग ज्याबद्दल जे सुख एकदा का प्राप्त झालं की जे अद्वैतावरही भोगी जे अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यानंतरही त्याचा भोग घ्यावा, त्या सुखाचा अनुभव घ्यावा, असं ते अनुभवीचे तू विरजे. ते सुख, ते जे सुख आहे ना अनुभवीचे आणि अनुभवाचं तू विरजे. विरजलेलं घनवट असं जे सुख आहे ना ते सुख पुसोनी तू मला विचारित आहेस आणि माझे मज देतोशी. ते अनुभवीचे विरजे सुख पुसोनी माझे मज देतोशी. काय अनुभवीचे विरजे सुख ते मला विचारतो आणि माझंच मला देत आहेस तू. गंगेचे उदक दैसे अर्पिजे देव पितृ देशे. गंगेचंच पाणी घ्यायचं आणि कोणाला अर्पण करायचं, देवालाच. ते माझं जे निखळ स्वरूप आहे ना ते माझ्याकडूनच घेतो आणि कोणाला विचारतो, मलाच विचारतो. म्हणून मला काय होत आहे, आनंद होत आहे. कसा होत आहे, अग्निकुंडामध्ये अग्नी स्वयंभूत असतो पण त्याच्यामध्ये तुपाची आवडी दिले की तो काय होतो, आणखी भडभडून ओसंडू लागतो, प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आनंद रूपात आहे पण उपभोग नाही. पण भक्तीच्या माध्यमातून, कल्पित द्वैताच्या माध्यमातून वास्तविक अद्वैताला काय येतं, उधाण येतं. आणि मग तो जो आनंद आहे ना कल्पित द्वैताच्या माध्यमातून त्याचा उपभोग घेतला जातो. आणि म्हणून जे अद्वैतावरही भोगी जे कल्पित द्वैत आहे ना ते अद्वैतावरही त्याचा भोग घेतला जातो. ते अनुभवी, ते सुख अनुभवीचे, अनुभवाचे ते सुख आहे ना तू विरजे. विरजलेलं असं घनवट सुख पुसोनी माझे मज देतोशी. तेच मला विचारून माझंच मला देत आहे.
कसं देत आहे भगवान सांगतात की जैसा आरसा आलिया जवळा दिसे आपण पे आपुला डोळा तैसा संवाद या तो निर्मळा शिरोमणी. ज्याप्रमाणे जैसा आरसा जवळ आलिया, ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता, आपण पे आपला डोळा दिसे, आरसा सन्मुख ठेवला असता आपलाच डोळा, आणि कोण पाहतो? डोळाच डोळ्याला पाहतो, पण कशाच्या निमित्ताने? आरशाच्या निमित्ताने. तसं अर्जुना तू या प्रश्नाच्या निमित्ताने माझंच सुख आणि माझ्याच माध्यमातून त्या सुखाची काय करीत आहे? अभिव्यक्ती करीत आहे, आनंद घेत आहे. तू आणि मी वेगळा नाही. मी तुझ्या निमित्ताने आनंद घेत आहे आणि तू माझ्या निमित्ताने आनंद घेत आहे. तसं आरशाच्या निमित्ताने डोळा डोळ्याला जसा पाहण्याचा प्रयत्न करतो तसा मी तुझ्या निमित्ताने आणि तू माझ्या निमित्ताने माझं आणि तुझं सुख, आपण एकमेकाचं सुख एकमेकामध्ये उपभोगण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्या अद्वैतामध्ये कोणताही बिघाड न होता त्या सुखाचा उपभोग घेतला जात आहे. तैसा संवाद या तो निर्मळा शिरोमणी. आणि त्याप्रमाणे हे संवाद करणाऱ्या श्रेष्ठ असलेल्या शिरोमणी असलेल्या अर्जुना, तू स्वच्छ शिरोरत्न असल्यामुळे तुझ्यात माझं जे प्रतिबिंब आहे ना ते तुझ्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि म्हणून भगवंताला जर आपलं मुखकमल पाहायचं असेल तर त्याच्यासाठी स्वच्छ प्रतिबिंब कोण आहे? भक्ताचं शुद्ध चोखट जे अंतकरण आहे ना ते भक्ताला स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याचं, स्वतःच्या आनंदाचा उपभोग घेण्याचं काय आहे? माध्यम आहे. आणि म्हणून देवाने भक्ताचं निमित्त करून आपलंच जे काही सुख आहे ते भक्ताच्या माध्यमातून त्याचा भगवान परमात्मा उपभोग घेत असतो. तैसा संवाद या तो निर्मळा शिरोमणी. आणि म्हणून त्या ठिकाणी तुझ्या संवादाच्या निमित्ताने मी आपलं माझंच सुख काय करीत आहे? उपभोगत आहे. आणि म्हणून तू त्या स्वच्छ शिरोरत्न असल्यामुळे तुझ्यात माझं प्रतिबिंब काय होत आहे? स्पष्ट होत आहे. म्हणून त्या आनंदाची अधिक अभिव्यक्ती होत आहे. तू नेनोनी पुसावे मग आम्ही परिसऊ बैसावे, तो हागा पाडू नव्हे सोयऱ्या. हे सोयऱ्या तू नेनोनी पुसावे. सोयऱ्या म्हणजे हे प्रेमाचे अर्जुना, तू नेनोनी पुसावे. तू न जाणता एखादा विषय विनयपूर्वक मला विचारावा, मग आम्ही परिसऊ बैसावे, आणि मग आम्ही मोठ्या थाटाने सांगण्यास बसावं. तो गा हा पाडू नव्हे, तो हे त्या तसं या ठिकाणचं निमित्त नाही. तुला काही विषय न कळावा आणि मग तो विचारावा, आम्ही मोठ्या हुशारकीने सांगावं, असं या ठिकाणचं निमित्त नाही. आपण दोघंही सर्वज्ञ आहोत, एकच आहोत. फक्त हे अर्जुनम निमित्त कृत्य आह श्री भगवान अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे. अर्जुना आणि पांडवानाम धनंजय ही भगवंताची विभूती आहे. आणि म्हणून फक्त निमित्त केलेलं आहे. भगवंताला त्या सुखाची उपभोग घेण्याची कुठे आहे का कोणतं माध्यम? अहो देवाला जे देव पण आहे ना ते संतांच्या मुळे, भक्ताच्या मुळे आहे. देवाला सुद्धा तो सोहळा आहे ना, तो त्याला भोगता येत नाही एकट्याला. हा सोहळा भक्ताच्या माध्यमातूनच त्याला भोगता येतो. आणि भक्ताला सुद्धा सुख देवाचं जर वेगळं केलं, देवाला वेगळं केलं तर भक्ताला सुद्धा तो आनंद उपभोगता येत नाही. म्हणून एकांगी दोन्ही झालेशी निर्माण, देव भक्तपण स्वामी शिव. एकाच अंगाचे देवते संत, पण निमित्त कशासाठी? भक्ती सुखाची लयलूट करण्यासाठी, भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी निमित्त केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो निमित्त नाही. अर्जुनाला काही कळत नाही आणि भगवंताने सांगावं. सांगणे पुसणे दोही नाही. या ठिकाणी सांगणे नाही आणि पुसणं नाही, फक्त आनंदाची अभिव्यक्ती होण्यासाठी निमित्त केलेलं आहे. आयसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलले अर्जुनाशी, असं भगवंताने सांगितलं. आणि मग आयसे म्हणून आलिंगिले, अर्जुनाला आलिंगन दिलं, कृपादृष्टी अवलोकिले. आणि कृपादृष्टीने त्याचं अवलोकन केलं, त्याच्याकडे पाहिलं, कृपा कटाक्षाने हाळिले. आपुले पदी बैसविले नाही. अजून भगवंताला भीती वाटते, जर हा आपल्या पदावरती बैसला तर आपण सांगायचं कोणाला? फक्त निहाळलेलं आहे. मग देव काय बोलले, आणि मग देव काय बोलले अर्जुनाशी? अर्जुनाला देव काय बोलले बरं पुढच्या ओळीमध्ये? मग पै दोही ओठी एक बोलणे, दोही चरणे एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. अर्जुना तुझं पुसणं आणि माझं सांगणं कसं सांगू का तुला? पै दोही ओठी एक बोलणे, ओठ दोन आहेत आणि बोल काय आहे? एक आहे. दोन पाय आहेत पण चालणं, दोन डोळे आहेत पण दिसणं एक आहे, दोन कान आहेत पण ऐकणं एक आहे. द्वैत आहे पण वास्तविक त्या ठिकाणातून प्रागट्य कशाचं होत आहे? अद्वैताचं होत आहे. तुझं आणि माझं दिसायला दोन आहेत पण असायला काय आहेत? एक आहेत. म्हणून या ठिकाणी असं हे आहे, जसं दोन ओठाने बोलणं एक आहे, दोन पाय आणि एक चालणं आहे, तसं तुझं पुसणं आणि माझं सांगणं हे काय? एकच आहे. सांगणं पुसणं नाहीच, हे एकच आहे. एवम आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते, सांगते पुसणे येथे दोन्ही नाही. एवम अशा प्रकारे आम्ही तुम्ही येथे एका अर्थाचे देखावे, म्हणून आम्ही आणि तुम्ही
येथे एका अर्थाचे देखावे. या ठिकाणी एक अर्थ म्हणजे जे काय आपलं अद्वैत अफूट जे काय स्वरूप आहे ना, ते एका अर्थाचे देखावे ना अनुभवावे, त्याचा अनुभव घ्यावा. आणि मग त्या ठिकाणी येथे सांगते पुसणे दोन्ही एक. या ठिकाणी सांगणं आणि पुसणे काय असतात, एकच असतात. आणि याच अभिप्रायाने भगवान बोलतात, अर्जुना देहादी उपाधीच्या दृष्टीने तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय, तू अर्जुन आहे आणि मी भगवान आहे, कृष्ण आहे. उपाधीच्या माध्यमातून भेद आहे, पण वास्तविक काय आहे, अभेदच आहे. तू आणि मी नाही तुझा. वास्तविक उपहितामध्ये अभेद आहे आणि उपाधीमध्ये काय आहे, भेदच आहे. आणि म्हणून उपाधी दृष्टीने तुझ्यात आणि माझ्यात भेद जरी असला तरी निरुपाधिक जे ब्रह्म आहे ते तुझ्याही ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी काय आहे, ब्रह्मदृष्टीने आपण दोघे एकच आहोत, ते दोन्ही एक आहे. आणि मग सांगणं आणि पुसणं आहे काय ठिकाणी, सांगणं आणि पुसणं कुठे असतं, चोद्यम वा परिहारो वा येताम द्वैत भाषायाम. द्वैत भाषेमध्ये शंका आणि प्रश्न असतं, अद्वैत भाषायाम नास्ति नापितद उत्तरम. अद्वैत भाषामध्ये चोद्य आणि परिहार हे दोन्ही नाही. त्या ठिकाणी काय आहे, मग त्या ठिकाणी अद्वैत रूपत आहे, स्वरूपत आहे. सांगणं पुसणं तिथं दोन्हीही नाही, केवळ आहे एक जी स्वरूप स्थिती आहे ती आहे. आईसा भुलला देव मोही अर्जुना ते अलंगुनी ठाई मग बिहाला म्हणे नो हे आवडी हे. आईसा भुलला देव मोही, असा मोहाने देव भुलला, मोहे देव भुलला, मोहाने देव भुलला आणि त्याने अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे. अर्जुना ते आलिंगुनी ठाई, मग अर्जुना ते आलिंगुनी ठाई म्हणजे तो काय झाला, स्तब्ध झाला. मग बिहाला, तो स्तब्ध झाला आणि घाबरला. का घाबरला, म्हणे हे आवडी नो हे काही ऐक्य प्राप्त करून देण्याची काही ही वेळ आहे का, हे प्रेम आहे का, या ठिकाणी ते उपयोगाचं नाही, म्हणून तो घाबरला. कारण जर या ठिकाणी अर्जुन भगवान स्वरूपाशी एकरूप झाला तर मग पुढचा जो कार्यार्थ आहे तो राहून जाईल. आणि म्हणून भगवान घाबरला आणि तो ठप्प झाला. आणि मग मनात म्हणाला, हे आवडी नो हे ऐक्य प्राप्त करून देणारे प्रेम या ठिकाणी उपयोगाचं नाही बरं का, ही आवड या ठिकाणी उपयोगाची नाही. ते कसं, ज्ञानोबराज सांगतात, झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे की डाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. झाले इक्षुरसाचे ढाळ, इक्षुरसाचे ढाळ झाले. इक्षुरस म्हणजे उसाचा रस आहे, त्याचं पेय तयार केलं, ढाळ म्हणजे पेय तयार केलं. तरी लवण देणे आणि त्या ठिकाणी मीठ टाकलं, ते कसं आहे, किडाळ आहे, ही नाही, वाईट आहे. त्याप्रमाणे जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. आणि मग हे जे संवाद सुख आहे ना, ते जर अर्जुन माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाला तर ते तिथे नासेल, ते खरोखर नष्ट होईल. आणि म्हणून देव घाबरला. त्याला वाटलं की हे जे ऐक्यामुळे संवाद सुखाचे जे रसावळे आहे ना ते नष्ट होईल. आणि म्हणून मग भ्याला, अर्जुन देव भेला आणि म्हणाला, हे आवडी, हे काही प्रेमाचं आलिंगन या ठिकाणी उपयोगाचं नाही. आधीच आमाया या काही नरनारायणा शिणे नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगो हा माझा. आधीच आम्हा या काही, आधीच आम्हा या काही नरनारायणा शिणे नाही, आधीच नरनारायणा आम्हा या काही शिणे नाही. आधीच नर असलेला अर्जुन आणि नारायण असलेला मी, या दोघांमध्ये शिणे म्हणजे असा भेद काहीच नाही. वास्तविक पाहता या दोघांनी पूर्वी बद्रिकाश्रमामध्ये नर नारायणाच्या रूपाने तपश्चर्या केली असल्यामुळे स्वरूपाता दोघांमधला जो भेद आहे तो अगोदरच संपला होता. आणि मग तेच परी तो त्या ठिकाणचा भेद संपल्यामुळे अर्जुनामध्ये आणि आमच्यामध्ये, माझ्यामध्ये आता कोणताही भेद राहिला नाही. परी आता जिरो माझ्या ठाई वेगो हा माझा. पण आता काय करावं, ह्या संवाद सुखाचं जे रसावळ आहे, जे आनंद आहे ना तो नष्ट होईल. आणि म्हणून हा जो वेग आहे ना तो माझ्या ठाई माझा वेग जिरो, तो जो वेग आहे ना माझाच वेग, ऐक्य भावाचा जो ऐक्य प्रेमाचा जो वेग आहे ना तो माझ्या ठाई माझा वेग जिरो, माझ्याच ठाई माझाच प्रेमाचा वेग काय हो, जिरून जावो. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा पैगा तो तोवा कैसा प्रश्न केला. आणि मग असं भगवंताने आणल्याबरोबर काय काय त्याला काय करावं लागत नाही, तर त्याला फक्त संकल्प केला. आपल्यासारखं त्याला असं हे करताना फक्त मनामध्ये आणलं की सगळं कार्य होत असतं. आणि म्हणून त्याने तो वेगाचा प्रेमाचा वेग माझ्यामध्ये जोडून जावा असं मनामध्ये आणल्याबरोबर या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला. या बुद्धी सहसा आणि या सहसा बुद्धी, या अचानक या हा जो का विचार आहे या विचाराने श्रीकृष्ण म्हणे विरेशा, या विचाराने एकदम श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुना म्हणाले की हे विरेशा पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला. अर्जुना तू पाठीमागे मला कोणत्या विषयासंबंधी प्रश्न केला होता बरे, ते तुम्हाला सांग. म्हणजे प्रश्नाच्या निमित्ताने भगवंताने अर्जुनाला देहबुद्धीवर आणलेला आहे. कारण देहबुद्धीहून अर्जुन जर विराला तर तो काय होईल, माझ्याशी एकरूप होईल आणि या संवादाचा आनंद मला मिळणार नाही. आणि म्हणून भगवंताने
त्या संवाद सुखाचा आनंद घेण्यासाठी अर्जुनाला काय आणलेलं आहे, देहबुद्धी प्रश्नाच्या निमित्ताने आणलेलं आहे. आणि त्याला विचारलं, अर्जुना तू पाठीमागे मला पैगा तो कैसा प्रश्न केला, तू मला कोणता कसा प्रश्न केला होता बरे. जो अर्जुन श्रीकृष्ण विरत होता परतोनी या मागोता, प्रश्नावळीची कथा ऐकू आला. जो अर्जुन श्रीकृष्ण विरत होता आणि पाठीमागे भगवंताने अर्जुनाला अर्जुन दिला असताना जो अर्जुन भगवंताच्या ठिकाणी विरत होता, एकरूप होत होता, तो परतोनिया मागोता. आणि मग तो भगवंताने प्रश्न केला, मग त्या प्रश्नाच्या निमित्ताने मागोता म्हणजे परत प्रश्नावळीची कथा ऐकू आला. मग ती जे काही प्रश्नावळीची कथा आहे, प्रश्न आणि त्याची प्रश्नावळीची म्हणजे प्रश्न केलेला आहे, त्या प्रश्नाच्या उत्तरे ऐकण्यासाठी ऐकू आला ना, देहबुद्धीवर आलेला आहे. म्हणजे त्या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुन काय झालेला आहे, देहबुद्धीवर आलेला आहे. आणि मग ते तसत गदे बोले अर्जुने जी म्हणितले निरुपाधिक आपले रूप सांग. आणि मग अर्जुन देहबुद्धीवर आल्याबरोबर त्याला आठवलं की आपण काहीतरी भगवंताला प्रश्न केला होता, निरुपाधिक मला तुम्ही स्वरूप सांगा. आणि मग ते तसत गदे बोले, तो सद्गदित झाला होता एकरस होत असताना. आणि मग ते सद्गदित सद्गदे बोले, सद्गदित कंठाने कंठ दातून अर्जुन बोलू लागला, अर्जुने जी म्हणितले. अर्जुन म्हटला, हा कृष्ण महाराज खरं आहे, मी विचारत होतो तुम्हाला काहीतरी. जी आता मग काय विचारत होतो, निरुपाधिक आपले रूप सांगा. अहो देवा, तुम्ही आपलं जे व्यापक स्वरूपाचं कथन केलेलं आहे ना, ते निरुपाधिक स्वरूप ते तुम्ही मला सांगा ना, हे तुम्हाला मी विचारित होतो. या बोला तो शारंगी तेचे सांगावया लागे उपाधी दोही भागी निरूपित असे. अर्जुन म्हणाला, देवा अहो तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, आम्ही तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये विचारलेले निरुपाधिक जे आहे ना तेच तुम्ही आम्हाला सांगा. काय करावं, मला भावार्थच असावा यांचा आलेला आहे. या बोला तो शारंगी त्याचे सांगावया, त्याची म्हणजे कोणचं, त्याची सांगावया लागे उपाधी दोही भागी निरूपित असे. मग जे अर्जुनाने विचारलेलं आहे, मग या बोला ते बोलणं सांगण्यासाठी शारंगी त्याचे सांगावया लागे. अर्जुनाचं बोलण्याचं जे तात्पर्य आहे, या बोला. आणि मग त्या बोलाने तो शारंगी त्याचे सांगावया, याच्या हातामध्ये शारंग धनुष्य आहे. आणि मग तोच शारंग धनुष्य धारण करणारा भगवान परमात्मा तेच सांगण्यासाठी उपाधी दोही भागी निरूपत असे. उपाधीचं दोन प्रकार करून जे निरुपाधिक स्वरूप आहे, ते निरुपाधिक स्वरूपाचंच काय करीत आहेत, वर्णन करीत आहे. पण ते कसं, उपाधीच्या माध्यमातून. कारण निरुपाधिक स्वरूपाबद्दल काहीही बोलता येत नाही. त्याला जर बोलायचं असेल तर उपाधीचाच आश्रय करावा लागतो. आणि म्हणून त्या उपाधीच्या आश्रयाच्या माध्यमातून जो निष्प्रपंच आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर अध्यारोप अपवादाच्या माध्यमातूनच त्याच्याबद्दल बोलता येतं, अन्यथा बोलता येत नाही. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते, त्याचा विस्तार केला जातो. आणि म्हणून त्या अध्यारोप अपवादाच्या माध्यमातून किंबहुना उपाधीच्या माध्यमातून निरुपाधिक स्वरूपाचं भगवान निरूपण करीत आहे. पुसिलिया निरूपहित उपाधिका सांगेत हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. आणि मग जर कोणाच्या मनामध्ये शंका आली की पुसिलिया निरूपत, अर्जुनाने ते निरूपित विचारलेलं आहे की याच्या ठिकाणी कोणतेही उपाधी नाही, निरुपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न केलेला आहे की मला ते निरुपाधिक स्वरूप सांगा. मग उपाधी का सांगेत, येथ उपाधी का सांगे. मग या निरुपाधिक स्वरूपाच्या बद्दल भगवान उपाधीचा स्वीकार करून उपाधीचं का बरं निरूपण करीत आहेत, हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. आणि हे जर प्रस्तुत कोणाला जर अशी शंका वाटत असेल की भगवंताने उपाधीचा स्वीकार का बरे केलेला, याच्याबद्दल जर कोणाला शंका आली असेल तर भगवान सांगतात, तरी ताकाचे अंश फेडणे याचे नाव लोणी काढणे चोखाचे शुद्धी तोडणे किड्याचे जेवी. अहो म्हटले ते निरुपाधिक स्वरूपाचे निरूपण उपाधीच्या माध्यमातूनच केलं जातं, अन्यथा करता येत नाही. कसं, ज्ञानोबा सांगतात, तरी ताकाचे अंश फेडणे याचे नाव लोणी काढणे. लोणी काढायचं म्हणजे काय म्हटले, ताकाचं मंथन करायचं. म्हणजे तुम्ही मंथन करा ना, म्हटलं लोणी काढायचं, मंथन कशासाठी करताय. पाणी आण म्हटलं तर ग्लास सांगितलंय का आणायला, ग्लास कशाला आणला, पाणी सांगितलंय ना. पाणी तर सांगता येईल का, नाही, पाणी तर सांगता येणार नाही. आणि म्हणून तसं जसं तिथे आहे तसं ताकाचे अंश फेडणे, ताक वेगळं करणं किंवा ताकाचा भाग वेगळा करणं, याचे नाव लोणी काढणे, यालाच म्हणतात लोणी काढणं. आणि चोखाचे शुद्धी, किडाची तोडणे जेवी. चोखाची शुद्धी म्हणजे काय, सोन्याच्या ठिकाणी जी शुद्धी आहे ती करायची. म्हणजे काय, जेवी किडाची तोडणे, ज्याप्रमाणे कीड म्हणजे जो किडाळ आहे तो भाग वेगळा करणे, म्हणजे सोन्याला काय करणं आहे, शुद्ध करणं आहे. बाबुळीचे सारावे हाते परी पाणी तर वासे आईते अभ्रचे जावे गगन ते सिद्धची की. बाबुळीचे सारावे हाते, पाण्याची प्राप्ती करायची असेल ना, पाणी तिथं पाण्याचं वेगळं प्राप्तव्य नाही, फक्त काय करायची, बाबुळीची. बाबुळी म्हणजे शेवाळ, गोंडाळ,
हाताने बाजूला सारायचं, बाबुळीचे हाते सारावे, ते शेवाळ बाजूला लोटला असता, बाजूला केला असता. परी पाणी तर वाशी आहे ते त्या ठिकाणी आहे, तर स्वतः सिद्ध पाणी आहे. तद्वत हे जे निरुपाधिक स्वरूप आहे ना, मग उपाधीचा एकदा का निराश केला की सर्व निषेधावधी भूत यत्किंचित अवशिष्यते तदेव अहम, ते मीच निरुपाधिक आहे असं त्याला आत्मत्वाने जाणला असता, त्या ठिकाणी काय होतो, नस भूया अभिजायते, तो पुन्हा जन्ममृत्यू परंपरेला प्राप्त होत नाही. आणि असं आत्मत्वाने त्याला जाणायचं. आणि एतद बुद्धवा बुद्धिमानच्यात, असं जाणला असता तो काय होतो, बुद्धिमान होतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे हाताने ते शेवाळ बाजूला करणं याचंच नाव काय आहे, पाण्याची प्राप्ती करणं. तो पाणी तर वासे आहे, त्या ठिकाणी पाणी स्वतः सिद्ध आहे, त्या पाण्याची उत्पत्ती त्या ठिकाणी सांगितलेली नाही. ज्याप्रमाणे आभ्रक्ष जावे, आभ्रक्ष जावे म्हणजे काय, वाऱ्याने ते ढग बाजूला गेले, गगन ते सिद्धची की आकाश त्या ठिकाणी काय स्वतः सिद्धच आहे. आणखी सांगतात ज्ञानोबराय, वरील कोंड्याचा गुंडाळा झाडून केली या वेगळा, कणू घेता विरंगळा असे काही. वरील कोंड्याचा गुंडाळा झाडून वेगळा केली या, कोंड्याचा गुंडाळा, धान्यावरील जे काही कोंड आहे त्याला बनग्या म्हणतात, त्या वेगळ्या केल्या झाडून, मग झाडून वेगळ्या केल्या. मग कणू घेता विरंगुळा असे, विरंगुळांना वेळ असे, अवकाश असे. एकदा का त्या बनग्या बाजूला केल्या की मग ते धान्य घेण्यासाठी अवकाश असतो का, बनग्यांचा बाजूला करणं हेच त्या धान्याची काय प्राप्ती आहे. उपाधीचा निराश केला की ते निरुपाधिक स्वरूप काय राहतं, पारिशेष न्यायाने अवशेष त्या ठिकाणी राहतच असतं ना. त्या ठिकाणी वेळ आहे का, मग वेळ नाही, युगपत, त्याची निवृत्ती आणि याची प्राप्ती, ह्या क्रिया काय आहेत, युगपतच आहे, अवकाश नशी युगपतच आहे. तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता, ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. त्याप्रमाणे उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता, तैसा उपाधी उपहिता जेथ विचारिता शेवटू, त्याप्रमाणे उपाधी आणि उपहित यांचा विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शेवट होतो, मग विचार केल्यानंतर त्या ठिकाणी शेवट होतो ना, ते कोणातेही न पुसता निरुपाधिक. मग त्या ठिकाणी विचारावं लागतं का की हे निरुपाधिक आहे, ते पारिशेष न्यायाने निरुपाधिकच अवशिष्ट राहत असतं. सर्वांचा निषेध केला असता. महाराज नेहमी सांगत असतात पाठामध्ये की हे जे काही स्वरूप आहे ते स्वतः सिद्ध आहे. हे जसं कर्माने एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते तसं ते प्राप्य नाही, विकारी नाही, संस्कारी नाही, ते कसं आहे, स्वतः सिद्ध आहे. फक्त इथं अविद्या निवृत्ती, अविद्याची निवृत्ती होणं हेच त्या आपल्या स्वरूपाची काय प्राप्ती आहे. फक्त अविद्या निवृत्ती फलदर्शनात, येथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, या ठिकाणी अविद्याची निवृत्ती होणं हेच त्या मोक्षाची काय प्राप्ती आहे. आणि म्हणून तैसा उपाधी उपहिता विचारिता जेथ शेवट, उपाधी आणि उपहिताचा विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शेवट होतो ना, ते निरुपाधिक कोणातेही न पुसता. मग ते जे निरुपाधिक आहे ना, त्यासाठी कोणत्याही प्रमाणाची या ठिकाणी आवश्यकता नाही, की ते काय स्वतः सिद्ध आहे, त्याच्यासाठी कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. ते स्वयंप्रकाश आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वात स्वसंवेद्यत्व, ते स्वयंप्रकाश असल्यामुळे, स्वसंवेद्य असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, बोलून मालेपणे विवरी अचर्चते इति स्पष्टम. आपल्याला हे माहितीच आहे. जसं एखाद्या नववधूला जर विचारलं तुझा पती कोणता आहे, जैसे न सांगणेवरी, ती सांगत नाही हा माझा पती आहे, तो माझा पती आहे, न सांगणेवरी. पण मग ज्यावेळेस त्या पतीकडे बोट दाखवलं जातं त्यावेळेस ती काय होते, गप्प बसते आणि खाली पाहते. मग ती बोलली का हा माझा पती आहे, बोलली नाही, पण तिने गप्प बसूनच पतीचं ज्ञान करून दिलं की नाही. तैसे जैसे न सांगणेवरी बाळापती स्वरूप करी, ज्याप्रमाणे ती नववधू काही बोलत नाही पण पतीचं रूप सांगते की नाही आपल्याला हा पती आहे, त्याचं दिग्दर्शन करते ना, त्याप्रमाणे तैसे बोल निमालेपणे, बोल एकदा का खुंटला जातो त्यावेळेस अचर्चा ते विवरी, त्यावेळेस तो बोल ठप्प होतो. आणि मग त्या ठिकाणी अचर्चे जे स्वरूप आहे, आवाजचे जे स्वरूप आहे त्याचं काय होतं, विवरण स्पष्टीकरण होतं. ज्याबद्दल श्रुती उपाधी व उपहितांचा निषेध करून शेवटी शब्दाचाही बाद, ज्या ठिकाणी शब्दाची लिही पुशे, शब्दाचाही लाग त्या ठिकाणी लागत नाही, असं ते आवाजचे द्रुम मात्र केवळ टळटळीत शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान जे स्वरूप स्थिती आहे ना, ते स्वरूप काय राहतं, पारिशेष न्यायाने अवशिष्ट राहतं. पै सांगणे या जोगे नव्हे तेथेचे सांगणे ऐशी आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोली जे आधी. पै सांगणे या जोगे नव्हे, आणि मग ते अवशिष्ट राहिलेलं आहे ना, ते सांगण्यासारखे नाही, त्याचं शब्दाने कथन करावं असं ते नाही. ते मग ते सांगणं नाही, मग सांगायचंच नाही का, नाही. मग तेथेचे सांगणे ऐशी आहे, मग त्या ठिकाणचं सांगणं कसं आहे, असं आहे. कसं आहे आता सांगतील पुढे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोली जे आधी,
म्हणून लक्ष्मी नाही आधी उपाधी बोलीची. मग तेथेच सांगणं असं आहे, त्याचं जर निरूपण करायचं असेल तर उपाधीच्या माध्यमातूनच त्याचं निरूपण करता येतं, अन्यथा त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही. आणि म्हणून निरुपाधिक तू विचारलेला आहे ना, ते निरुपाधिकाचंच निरूपण करण्यासाठी आधी लक्ष्मी नाही उपाधी बोलीची. आणि म्हणूनच भगवंताने लक्ष्मीपती भगवंताने काय केलेलं आहे, उपाधीचं निरूपण केलेलं आहे. उपाधीच्या निमित्ताने निरुपाधिकाचंच निरूपण भगवान करीत आहेत. म्हणून उपाधीचा स्वीकार केलेला नाही तर निरुपाधिक स्वरूपाबद्दल काहीही बोलता येत नाही. आणि एकदा का ज्याचा अध्यारोप केलेला आहे, त्याचा अपवाद केला, त्याचा बाध केला की मग जे उर्वरित राहतं तेच काय आहे, आपलं स्वरूप आहे. आणि मग ते सांगणे आयशी असे, मग त्या ठिकाणचं सांगणं कसं आहे, असं आहे. आणि म्हणून भगवंताने उपाधीचा काय केलेला आहे, उपाधीचा आश्रय करून निरुपाधिक स्वरूपाचं कथन केलेलं आहे. कसं केलेलं आहे आणखी सांगतात शाखाचंद्र न्यायाने, पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोलिये. पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा दाविजे. मग पाडव्याची जी चंद्ररेखा आहे, प्रतिपदेची जी चंद्राची कोर आहे ना, ते अतिशय सूक्ष्म असते, सामान्य माणसाला ते दिसत नाही. आणि मग ती जर एखाद्याला स्पष्ट दाखवायची असेल ना, पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाव्या, पाडव्याचे जे काही कोर आहे ते निश्चित दाखवण्याकरता शाखा दाविजे, ज्यावेळेस शाखेचा आश्रय करून त्या झाडाच्या आश्रय करायचा, मग ती फांदी पहा, ती वरची फांदी पहा, ती पलीकडची फांदी पहा, मग त्या पानाच्या पासून पानं ती पुढे दिसतंय ना, तो चंद्र आहे, याला म्हणतात शाखाचंद्र नाही. आणि मग त्या शाखेचा ज्यावेळेस आश्रय केला जातो पाडव्याची चंद्ररेखा दाखवण्यासाठी, तेवी इया बोली, त्याप्रमाणे इया नाम निरुपाधिका बोली औपाधिका दाविजे. मग या निरुपाधिक स्वरूपाचं स्पष्टीकरण करण्यासाठी उपाधीच्या माध्यमातून बोलीजे किंवा दाविजे, उपाधीच्या माध्यमातून त्याचं काय केलं जातं, निरूपण केलं जातं. शाखाचंद्र न्यायाने किंवा स्थूल अरुंधती न्यायाने निरुपाधिक स्वरूपाचं जे निरूपण आहे ते अध्यारोपाच्या भाषेतून केलेलं आहे. वास्तविक पाहता तर अध्यारोप केला नाही आणि अपवाद केला नाही तर त्या स्वरूपाचं ज्ञानच होणार नाही. असं ते गुह्यतम आणि गुह्यतर असं ते अतिशय गोपनीय आहे. आणि म्हणून उपाधीचं भगवंताने काय केलेलं आहे, स्वीकार करून निरुपाधिक स्वरूपाचं कथन केलेलं आहे. यथामत यथावकाश जे भगवंताने निरूपण केलेलं आहे असंच निरुपाधिक स्वरूप आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव यावा, प्राप्ती व्हावी, हेच ज्ञानोबरांकडे मागायचं आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा.